पनवेलमधील सुप्रसिद्ध ओरायन मॉलच्या 8व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ओरायन मॉलतर्फे ग्राहकांसाठी शॉप अँड विन स्पर्धा आयोजित केली होती। ओरायन मॉलच्या 8व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर उपस्थित होती। या कार्यक्रमात लकी ड्रॉ द्वारे सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या हस्ते सोडत काढण्यात आली। त्यामध्ये प्रथम दुर्वेश विरेकर तर द्वितीय जयंता दास हे शॉप अँड विन महापुरस्काराचे मानकरी ठरले। विजेत्यांना ब्लू स्टोन तर्फे सोन्याचे दागिने तसेच लेके एम तर्फे ई बाईक बक्षीस मिळणार आहे। या कार्यक्रमासाठी महिला आणि तरुणांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी केतकीने मला वेड लागले प्रेमाचे हे गाणे गाऊन पनवेलकरांचे मन जिंकले। ग्राहकांमध्ये राजश्री यादव ही देखील तिच्या सोबत गाणे गाण्यासाठी होती। केतकी माटेगावकर हिने हे गाणे गाऊन पनवेलकरांना अक्षरशः वेडावून टाकले। यापुढे बोलताना केतकी माटेगावकर म्हणाली, मॉलतर्फे होत असलेल्या अशा स्पर्धांमुळे ग्राहकांची जवळीकता निर्माण होते, संवाद देखील होतो। ग्राहकांनी केलेल्या खरेदीवर त्यांना लकी ड्रॉ द्वारे दिली जाणारी बक्षिसे ही व्यवस्थापनाची कल्पना चांगली असून लोकांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहे। हे लक्षात घेऊनच मंगेश परुडेकर यांनी ओरायन मॉलची उभारणी केली। या मॉलमध्ये अगदी सहज उपलब्ध होतील असे बाजारातील देशी विदेशी वस्तूंचे ब्रँड एका चांगल्या वातावरणामध्ये उपलब्ध आहेत। ही पनवेलकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे असे देखील तिने सांगितले। अभिनेत्री केतकी माटेगावकर हिला ओरायन मॉल तर्फे भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले। या स्पर्धेकरता बँक ऑफ महाराष्ट्राचे देखील विशेष सहकार्य लाभले। मी जसं म्हणाले की ओरायन मॉलला मी 5 वर्षांपूर्वी सुद्धा भेट दिली होती आणि आता प्रत्येक ट्रेंड प्रमाणे ना इकडे सगळं बदलत गेलेलं आहे आणि अपडेट होत गेलेलं आहे। हे मी खूप छान वाटतंय मला बघून। इथले जे ब्रँड्स आहेत, नवीन नवीन ब्रँड्स जे आता ऍक्च्युअली खूप ट्रेंड मध्ये आहेत, ते सगळे ब्रँड्स इथे मला बघायला मिळतात। खूप छान वाटतंय आणि बराच बदललाय, मोठा वाटतोय। आणखी स्पर्धेच्या निमित्तानं ओरायन मॉलचं ग्राहकांच्या असलेलं नातं त्याबद्दल काय वाटतं? सॉरी परत आता जी स्पर्धा झाली हो ते ओरायन मॉल आणि ग्राहक असं जे नातं आहे हो ते त्याबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं ह्या अशा स्पर्धांमुळे खूप पर्सनल टच दिला गेलाय प्रत्येक कॉम्पिटिशनला। आता बऱ्याचदा असं होतं ना, खूप कमर्शियल आणि असं खूप देयर इज ऑलवेज अ डिस्टन्स बिटवीन द मॉल अँड द पीपल। त्यामुळे तो कनेक्ट असल्यामुळे सुद्धा लोक इथे खूप आपुलकीने येतात, खूप प्रेमाने येतात। आणि मला असं वाटतं पनवेलमध्ये इतका मोठा मॉल मीच पहिल्यांदा ऍक्च्युली 19 मध्ये बघितला होता। त्याच्या आधी मला असं वाटत नाही एवढा मोठा मॉल असेल। आउट ऑफ इंडिया आपण जे ब्रँड उपलब्ध करतो बाहेरच्या देशातून ते आज ओरिएंट मॉल मध्ये उपलब्ध होतात। काय सांगायचं? मी मगाशी एकांना सांगत होते की मी युरोपला गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर असं रिअलाइज झालं की अरे हे सगळं आपल्या इथेही मिळतंय। आणि ऍक्च्युली इथे आल्यानंतर ते सगळे इकडली घड्याळ, इकडले ब्रँड्स, इकडे जे जे काही आहे ते सगळं मला असं वाटतं तिकडे जाऊन घेण्याची काही गरज नाही, तिथेच मिळते आपल्या देशात, आपल्या पनवेलमध्ये। यापूर्वी पनवेलला आलेला मी खूप लहानपणी आले होते। माझी मावशी आजी पनवेलची आहे, त्यामुळे मी खेळायला यायचे आजीकडे। आणि आज इतक्या वर्षांनी 19 मध्ये तर आले होते, पण मी इतक्या वेगळ्या कारणाकरता, इतक्या छान कारणाकरता आले। आनंद आहे त्या गोष्टीचा। खरेदी काय झाली का? मराठी भरपूर खरेदी करते मी, भरपूर। एक मराठी यशस्वी उद्योजक आणि आधुनिकता बदललेलं तंत्रज्ञान त्याबद्दल एक युवा म्हणून आपण कसं पाहता आणि काय संदेश द्याल? मी एवढंच म्हणेन की खूप खूप महत्वाचं आहे आणि खूप इन्स्पायरिंग आहे। तुम्ही अर्थात मंगेशजींबद्दल बोलताय, कोणाबद्दल बोलताय? एक आधुनिक तंत्रज्ञान बदलतंय, मराठी संस्कृती आणि मराठी यशस्वी उद्योजक म्हणून एक नवीन नवीन तंत्रज्ञानातून आपलं एक उपजत विकास करत आहेत। हो, त्या दृष्टिकोनातून एक सेलिब्रिटी म्हणून युवांना आणि मराठी उद्योजकांना काय संदेश द्याल आपल्याला? मला अभिमान वाटतो ह्याच गोष्टीचा की मी मंगेशजींना खूप खूप वर्षांपासून ओळखते आणि एवढी मोठी उडी घेणं सोपं नाहीये। आणि मला असं वाटतं आपल्या लोकांनी, महाराष्ट्राने, रादर मी महाराष्ट्र फक्त म्हणणार नाही, भारताने आपण एकत्र आहोत सगळेजण, सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करणं, धरून ठेवणं खूप गरजेचं आहे। आपले ब्रँड्स, आपलं जे सगळं आहे सगळ्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की एक मराठी अभिनेत्री आणि गायिका म्हणून मला खरंच खूप अभिमान वाटतोय की आज मी इंटरॅक्शन सुद्धा मराठीत केलं। छान वाटतं, मस्त वाटतंय। ओरिएंट मॉलने 8 वर्ष पूर्ण केलेलं आहे, भावी वाटचालीसाठी कसं? 8 वर्ष झाली, ह्याच्यातच मला असं वाटतं पहिल्या 5 वर्षातच सक्सेस कळते कुठल्याही बिझनेसची आणि कसं चाललंय ते। 8 वर्ष झाली आहेत आणि मला असं वाटतं 8 वर्ष काय, दिस इज द फर्स्ट स्टेप असं मी म्हणेन। आणखीन खूप ओरायन मॉल्स वेगवेगळ्या ठिकाणी व्हावेत आणि मी एवढं
त्यांना शुभेच्छा देईन की पनवेल काय आमच्या गोरेगावमध्ये पण या सगळीचकडे त्यांचे मॉल्स भरपूर व्हावे. आवडेल मला, अगदीच आवडेल. आणि इतकं छान आहे इकडे. मी युजली असं होतं माझं की मॉल्स मध्ये मी मास्क वगैरे बांधून जाते, पण आज मी विदाऊट मास्क आले ह्याचाच मला अति आनंद आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.